अंबिके, हे कलियुग आहे. इथे वाईट माणूस जिंकतोय असं वरून दिसतं, कारण सत्याचा प्रवास शांत असतो आणि असत्याचा गोंगाट मोठा असतो. सत्याच्या मार्गावर चालणारा माणूस प्रत्येक पावलावर स्वतःला प्रश्न विचारतो की मी योग्य करतोय ना. पण अधर्माच्या मार्गावर चालणारा माणूस कधीच थांबत नाही. त्याचा अहंकारच त्याची दिशा बनतो, म्हणून तो अजय वाटतो. पण शेवटी सत्याचाच विजय होतो, कारण सत्याला जिंकण्यासाठी वेग लागत नाही, धैर्य लागतं. सूर्य रोज उगवतो, पण अंधाराला हरवण्यासाठी तो कधीही घाई करत नाही. अजून किती दिवस ध्येय ठेवायचं आजी? आता जीवावर बेतायला लागलंय. अंबिके, प्रत्येक बीजाला वृक्ष होण्यासाठी वेळ लागतो आणि प्रत्येक आत्म्याला त्याची शक्ती ओळखण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. तुझ्या शक्ती सध्या तुझ्याकडे नाहीत हे सत्य आहे, पण त्यांचा अभाव म्हणजे पराभव नाही. अंबिके, मला सांग, एका घड्यातलं जुनं पाणी बदलायचं असेल तर तो घडा आधी रिकामा करावा लागतो ना. हो, पण आजी तुम्ही काय म्हणताय मला काहीच कळलं नाही. अंबिके, रिकामं होणं हा अंत नसतो, ती नव्या भरतीची सुरुवात असते. कधी कधी विश्व आपल्याकडचं सगळं काढून घेतं, कारण त्याला आपल्याला त्याहून काहीतरी मोठं द्यायचं असतं. तू स्वतःला हरलेली समजतेस, पण विश्व तुला नव्याने घडवतंय. तुला योग्य वेळी सगळं कळेल, आणि नाही समजलं तर मी आहेच. तू फक्त शांत राहा आणि प्रार्थना कर. पृथ्वी रापस्तेजो वायू राक संच मम शक्ती एकत्व जाग्रत भवतु.